नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या निश्चित आपलं स्वागत करतो. मी आज आहे पनवेल येथील कोयनावेल या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत प्रशांत कदम, हे एक समाजसेवक आहे आणि राज समर्थक देखील आहेत. तर आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, आपण किती वर्ष झाली समाजसेवा करता आणि आपल्या समाजसेवेचे किती वर्ष, याबद्दल आपण पहिले माहिती सांगा. पहिले मी तुमचं धन्यवाद देतो. आपण आज जे इंटरव्ह्यू कंडक्ट करत आहात जे विधानसभेनिमित्त, तर ते अतिशय ॲप्रिशिएटेड आहे. आणि मी लास्ट 10-12 वर्ष ह्या समाजसेवेमध्ये आहे. कारण राजकारण बघायला गेलं तर राजकारण इतकं चांगलं नाही असं बोलतात. मग आपण समाजकारणाने जनतेला न्याय देऊ शकतो. नक्कीच सर. आता आपण समाजसेवक आहात आणि आपण किती वर्ष काम केलं ते तरी सांगितलं आहे. तर आपण कुठेतरी राज समर्थकही आहेत कट्टर एक, मी बघतोय. तर आता पनवेल विधानसभा आपली 188, 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे आणि आपण राज समर्थक असल्यामुळे कुठेतरी आपण मनसेला मध्ये काम करता, सपोर्ट करता. तर आपला कॅन्डिडेट देखील उभा आहे, योगेश चिलेजी. तर काय वाटतं तुम्हाला पनवेल मतदाराबद्दल? आता तुम्हाला सगळी पार्श्वभूमी सांगतो. योगेश चिलेजी अतिशय चांगलं नेतृत्व आहे आणि तुम्ही लास्ट 5 वर्षाच्या कालखंडामध्ये योगेश चिले यांचे आंदोलन तुम्ही बघितले असेल. जे आमदारांनी करायला हवे, जे विरोधी पक्षनेता म्हणून करायला हवे, असा पक्ष उभा राहतोय ज्याचं अस्तित्व नाही असं म्हणतात, बरोबर. पण जनतेला न्याय द्यायचं काम करत असेल तर हा एकमेव पक्ष आहे जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि योगेश चिले पनवेल महानगरपालिकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम चालू आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी उघडकीस आणलेल्या आहेत. आणि कसं झालंय, ठेकेदारांच्या पायाखालची वाळू तर सरकलेली आहे, पण विरोधी पक्षाला सुद्धा भीती वाटायला लागली की आमचं अस्तित्व संपण्यात येते की काय. तर आपण सांगत आहात की योगेश चिले यांच्याबद्दल माहिती सांगत आहात, आपल्या मनसेबद्दल माहिती सांगत पनवेलमध्ये. सर, मी आपल्याला सांगू शकतो की पनवेलमध्ये प्रत्येक पक्षाने आपले कॅन्डिडेट उभे केलेले आहेत. त्यामुळे आपले मनसेचे योगेश चिलेजी आहेत, उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लीना गरड मॅडम आहेत, विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आहेत आणि माजी आमदार बालाराम पाटील आहेत. तर यांच्यामध्ये चौरंगी मुकाबला असा बघायला भेटेल का आपल्याला? एक आता ॲक्च्युली चौरंगी लढत आहे, पण माझा प्रश्न तुमच्या माध्यमातून जनतेला आहे की मतदार स्थानिक आमदारांना का करावं, हा पहिला प्रश्न. लीना गरड मॅडमचं टॅक्सच्या बाबतीत अतिशय चांगलं काम आहे, पण माझं म्हणणं आहे की पक्ष चॉईस करताना थोडीशी चूक करण्यात आली, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण एक पार्श्वभूमी महाराष्ट्राची बघितली तर उबाटाला मत म्हणजे काँग्रेसला मत आणि काँग्रेसला मत म्हणजे वक्फ बोर्डला मत. एक हिंदू म्हणून, एक कट्टर मराठी आणि कट्टर हिंदू म्हणून माझं असं म्हणणं आहे की अशा लोकांना प्राधान्य महाराष्ट्रात देऊ नका. आज माझं हे घर आहे, उद्या वक्फ बोर्ड माझ्या घरावर सुद्धा दावा करू शकतं. मग ह्याला तुम्ही समर्थन देणार आहेत का? मग मी तुम्हाला का मतदान करू? तो पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, विरोधी पक्षनेते म्हणून शेका पक्षची वाटचाल आज मनसेपेक्षा कमी आहे. तुम्हाला ते मान्य करावं लागेल. कारण एकेकाळी महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असणारा शेका पक्ष आज स्वतःचं अस्तित्व गमावून बसलेलं आहे. आज स्वतःचं खटारा चिन्ह नाही आहे, आज शिटीवर निवडावं लागतंय. का? स्वतःच्या नेतृत्वामध्ये फरक पडलेला आहे का? का त्यांच्या पहिल्या आमदारांनी केलेले घोटाळे अजून जनतेसमोर आहेत का? हा मोठा प्रश्न. आता बाळाराम पाटील यांच्याबद्दल माणूस अतिशय चांगला, पण सभोवतालचं नेतृत्व त्यांना सपोर्टिव्ह आहे का? महाविकास आघाडी म्हणून त्यांना सपोर्ट करतं का? की रात्रीच्या रात्रीत काय घोळ होतो आणि दुसरा पक्षातला माणूस निवडून येतो? हे सगळे प्रश्नचिन्ह जनतेला आहेत. तुम्हाला 2009ला संधी दिली, 2014ला संधी दिली, 2019ला संधी दिली. तुम्ही प्रशांत शेठ यांच्यासमोर टिकलात का? नाही टिकलात. मग माझं म्हणणं होतं महाविकास आघाडीने सरसकट योगेश चिले यांना पाठिंबा देऊन तिरंगी लढत लढवावी, असं माझं जाहीर आव्हान होतं. पण ते आता पॉसिबल नाही, कारण आता आपण कॅन्डिडेट घोषित केलेला आहे. आणि आता प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुमच्या माध्यमातून, कोणाला, जे स्थानिक आमदार आहेत त्यांना. माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यांनी 15 वर्षाचं काम दाखवावं. सुरुवात कुठून करूया आपण? सुरुवात करून घ्या पनवेल विधानसभामध्ये असलेली गावं. आज पाण्याचा प्रश्न मिटलाय का गावांचा? कोयनावेळे गाव, ज्या गावाच्या त्यागामुळं महाराष्ट्राला वीज मिळाली. 1960 साली आम्ही इथं आलो, काही नसताना आम्ही इथं वसलो, आमची 3 वेळा पुनर्वसन झाली. आमचा पाण्याचा प्रश्न मिटला का? तर मिटलेला नाही आहे.
बरं स्थानिक आमदार त्यांना माहिती आहे पुनर्वसनची गावं येत आहेत. आमचा प्रश्न कधीतरी विधानसभेत मांडला का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आज कोयनावळे गावची महानगरपालिकेच्या माध्यमातून 13 कोटीचं काम केलं. ठेकेदार कोण? शेका पक्षाचा. मग तुमचं नक्की काय चाललंय? तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर. तुम्ही क्वालिटी ऑफ वर्क बघा. माझी असंख्य आंदोलनं आहेत याच्या बाबतीमध्ये. मग काय मिळालं आमच्या गावाला? मग आम्ही मतदान ह्यांना करावं का? राहिला दुसरा प्रश्न. आता हे पनवेल महानगर जे आहे, ज्याच्यामध्ये जी गावं आहेत, म्हणजे कोयनावळे गावच्या सभोवतालचा परिसर घ्या, 5 ते 10 हजार घराची प्लॅनिंग चालू आहे. बरोबर? ही प्लॅनिंग करताना तुम्ही टाऊन प्लॅनिंग करायला पाहिजे होती पहिली. तुम्ही पहिले रस्ते, वीज आणि पाण्याची सोय पहिली करायला पाहिजे होती, नंतर घरांची निर्मिती करायला पाहिजे होती. आता काय झाली? घरं सगळी उभी राहिली आहेत. मग त्यांना पाणी मिळते का? नाही मिळत. आज रस्त्याची आज कनेक्टिव्हिटी 1.5 किलोमीटरचा रोड आहे टेक्नोवाला जायसाठी. किती वर्ष आम्ही आंदोलन करायची? का मतदान द्यायचो? काय केले मला हे सांगावं यांनी? घोटक्याम गावाचं कोयनावळे गावासाठी की आजूबाजूच्या गावासाठी यांनी काय केलं याचं उत्तम उदाहरण द्यावं. घोटचा ब्रिज आहे, परवा ओपनिंग केली यांनी. बरोबर आहे? एवढ्या वर्ष काय केलं? आज एवढ्या बिल्डरांनी इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहेत. एवढंसं ब्रिज एका वेळेला एक गाडी जाते. बरं, आंदोलन कोणी केलं? आम्ही. त्याच्यातून जागा लेन 16 कोटीचा ब्रिज अप्रूव्ह झाला. मग हे सगळं आम्ही जर करत असेल तर जनतेने सत्ता आमच्या हातात द्यावी. त्यांना घरी बसवावं काय? मी तर आपण सांगत आहात आणि आम्ही बघितलेलं आहे आणि सर्वांना माहिती आहे की मनसेची आंदोलनं ही एक ज्वलंत आणि आक्रमक आणि खलकटाक देखील असतात. तर मी त्याबद्दल एक विचारतो की पनवेलमध्ये आपण सांगत आहात की कुठेही प्रॉब्लेम झाला किंवा काही असो, पहिले तिथे मनसे पोचते किंवा मनसेचा पदाधिकारी तिथे पोचतो. आता दिवाळीचा देखील एक विषय झाला होता. दिवाळीमध्ये एक काही लाईट बिल म्हणजे सर आपण सांगत आहात माहिती, परत एकदा आपण आता जे बोलले ते पुन्हा एकदा सांगावं. मी तुम्हाला काय बोललो? विषय टॅक्सचा असेल, विषय गावागावातल्या रस्ते, पाणी, वीज असेल. 75 वर्ष होऊन सुद्धा जर तुम्हाला ह्याच प्रश्नांवरती निवडणुका लढवायच्या असेल तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. मग का नाही आमच्या हातात द्यावं? 5 वर्षाचा नाशिकचा कार्यकाळ छोटा हो, 5 त्याच्यात 2-3 वर्ष तर आयुक्तांना पत्र देण्यामध्येच गेलेली होती. बरं, महानगरपालिकेमध्ये CSR फंडाचा वापर ही एक विजन डॉक्युमेंटरी होती राजसाहेबांची. आणि आमचं विजन बघितलं असं आमचं मॅनिफेस्टो बघितलं तर कुठे 1500 रुपये 3000 रुपये नाही आहेत. समजलं ना? बरं, 1500 रुपये महायुतीने दिले म्हणून महाविकास आघाडी टोमणे मारत होती आणि ह्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये काय तर 3000 रुपये द्यायचे. परत मौलानांनी एक महाविकास आघाडीला पत्र लिहिलेलं आहे की आम्ही तुम्हाला समर्थन देत आहोत, पण कोणत्या बेसवरती? जर 2005 या 2010 पासून 2024 पर्यंत जे दंगे झाले त्या दंग्यामध्ये जे आरोपी आहेत आमचे, त्या आरोपींना तुम्ही सोडण्यात मुभा द्यावी. मग अशा पक्षाला तुम्ही मतदान करणार आहात का? हा माझा प्रश्न आहे महाविकास आघाडीला. म्हणजे बाळाराम पाटील द्या. आज महाविकास आघाडीचं समर्थन लीला गरड नसेल तरी ते पण महाविकास आघाडीचाच भाग आहे. मग यांना पण मतदान द्यायचं का? एकतर आमदार पदावरचे काम करत नाहीत आणि ह्या दोघांनी केलेलं गलिच्छ राजकारण. बरोबर, महाविकास आघाडी 2019ला जी सत्ता मिळाली होती त्या सत्तेला लात मारून राजकारणाचा चिखल करून अराजकीय अपत्य जन्माला घातलं महाविकास आघाडी. आणि ते अपत्य आज डोक्यावर बसते. महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येते. हे कुठेतरी जनतेला आता कळायला पाहिजे. सर नक्कीच सांगतात की आता मी पण बघतो की जेव्हा राजसाहेबांची सभा असते तिथे गर्दी एकदम भरपूर प्रमाणात गर्दी असते. पण कुठेतरी राजसाहेबांनी अनेक वेळा सांगितलं की जी गर्दी आहे याचं रूपांतर मतदारांनी आपल्या मतदानातून पूर्णपणे पार पाडावा आणि आमचे कॅन्डिडेट निवडून द्यावा आणि आम्ही नंतर तुम्हाला दाखवतो काय करू शकतो ते. एक महाराष्ट्राला असं एक बदलतं स्वरूप देऊन एक आम्ही एक असं महाराष्ट्र घडवू शकतो की जो जगाला हेवा वाटेल, असं राजसाहेबांनी सांगितलेलं आहे. पण या महाराष्ट्रातल्या मतदारांना तुम्ही तुमच्यातर्फे काय सांगू शकता का? मी महाराष्ट्रातल्या मतदारांना एवढं सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, तू लढला नाहीस तरी चालेल पण तू विकला जाऊ नकोस. तू विकला गेलास तर तू समाजाला कीड लावशील. आणि ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून हेच राजकारणी, ह्यांचीच मुलं, ह्यांच्याच सुना आयुष्यभर निवडून येत आहेत आणि तुमच्या डोक्यावर बसतायत, काम करता. तर मला मतदारांना आव्हान आहे की तुम्ही कोणत्याही पैसे घ्या बिंदास, पण मतदान योग्य उमेदवाराला करा, जो रात्री पैसे न देणारा पण रात्रीत आवाज दिल्यानंतर उभा राहणारा उमेदवार असावा किंवा तो पक्ष असावा. तर मी पुन्हा आपलं सर की आता पनवेल 188 विधानसभेबद्दल मी बोलतो की आपले योगेश चिले जी उभे आहेत. तर आपण आपला प्रचार
आणि आपण एक राज समर्थक म्हणून कसं चालू आहे आपण? प्रचार तर तुम्हाला यावेळेला खूप हायटेक प्रचार झालेला आहे. योगेश चिल्ले स्वतः महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत. भाषाशैली त्यांची तुम्हाला माहितीच असेल. राजकारणात जेव्हा आपण उतरतो ना तेव्हा सगळं सोडून तुम्हाला विरोधकाला नमवावं लागतं. ते स्किल त्यांच्याकडे आहे. परत प्रश्नांना आकलन जे असायला पाहिजे, मग ते गावचा असो शहराचा असो, आकलन आहे का? तर आहे. आमच्यासारखी तरुण पिढी आहे जी सुशिक्षित आहे. तुम्ही आमचं काम बघितलं आहे हो 10 वर्ष. काही नसताना महानगरपालिकेला नुसते असं चुटकीवर काम करून घेणारे आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत. आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही जॉब करून कुटुंब सांभाळून जनतेच्या प्रश्नांना न्याय देतोय. अहो ह्या नगरसेवकांनी ह्या आमदारांनी करून दाखवावं. ओपन चॅलेंज आहे. तुम्ही सांगत आहात तर पनवेलच्या मतदारांनी काही तुम्ही आव्हान करू शकता? मी पनवेलच्या मतदारांना एवढंच आवाहन करतो की तुम्ही घराणेशाही बघितली, ठेकेदार बघितले, विरोधी पक्ष नेता बघितला, असंख्य गोष्टी बघितल्या. एकदा संधी द्या राजसाहेबांच्या शिलेदाराला. 5 वर्षात जर पनवेल विधानसभा नाही ना सुधारवून टाकली तर परत 5 वर्षांनी मतच मागायचं नाही. एवढा आमचा निर्धार आहे आणि जनतेला आव्हान आहे. सर तुम्ही सांगत आहात की एकदा संधी देऊ बघा पनवेलच्या मतदारांनी. जे पॉसिबल आहे किंवा जे करण्याची तुमची क्षमता आहे ते तुम्ही नक्की करून दाखवणार. तर मी एकदा परत सांगतो सर तुम्हाला की जे आतापर्यंत मी अनेक सामाजिक राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर बोललो, ते सर्वांकडून असं सांगितलं जातं की हा उमेदवार आहेत प्रत्येक पक्षाचे, पण खरी टक्कर, काटेकी टक्कर ज्याला बोलतो आपण, की माजी आमदार बाळाराम पाटील, विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये आहे. तर तुम्ही मनसेचे कार्यकर्ते आणि समाजसेवक, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काटेकी टक्कर आहे का कुठेतरी मुकाबला तुमच्या कडून पण देण्यात येईल? तुम्ही 2009ला संधी दिली, बरोबर आहे. 14ला, 19ला ज्या पक्षांना म्हणजे जनसंघ 1952 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली? 60 वर्ष. एका पक्षाचा 1960-70 पासून आतापर्यंत राहील 40 वर्ष. ह्या पक्षाची मुळं इथं पहिल्यापासून आहे, बरोबर आहे. त्यांचे कार्यकर्ते खूप आहेत, पण नेतृत्व घोटाळ्यामध्ये अडकलेले आहे का? मग यांना संधी का द्या? बरं, ह्या नेतृत्वाला, तुम्हाला समोरच्या नेतृत्वाला नमवता येते का? नाही नमवता येत. तुम्ही 5,000 मतांनी प्रत्येक वेळेला हारताय. तुम्ही करताय काय? बरं, तुमची आंदोलन कुठे आहेत? जरी तुमची लढत जरी या 2 व्यक्तिमत्व असली तरी मनसे हा की फॅक्टर होणार आहे. कारण आता लोकांना कळालं की आता फक्त राजकीय आहे. कारण विषय बदलापूरचा असू द्या, विषय रस्त्यांचा असू द्या, विषय पोलिसांचा असू द्या, विषय शाळांचा असू द्या. तुम्हाला एक टाउन प्लॅनिंग मध्ये हास्यास्पद उदाहरण म्हणजे ना, स्थानिक आमदारांचं उदाहरण देतो. तळोजा फेज 1चं ट्रॅफिक, रोडपालीचं ट्रॅफिक. नावडेला ब्रिज आहे, रोडपालीला नावडेच्या ब्रिजवरून उतरायचं आणि रोडपालीच्या ट्रॅफिकमध्ये अडकायचं. कळंबोलीच्या ब्रिजवरून चढायचं आणि कळंबोली सर्कलला अडकायचं. ही यांची टाउन प्लॅनिंग आहे. मग तुम्ही सुशिक्षित आहात का? जे सुशिक्षित उमेदवार आहेत यांना मी तुम्ही सांगतो, तुम्ही सुज्ञान व्हा. कारण नुसतं सुशिक्षित असून जमणार नाहीये. तुम्हाला जनतेच्या प्रश्नांची जाण असणं गरजेचं आहे. टॅक्सच्या विषयामध्ये ते लोकांना म्हणजे ह्यांची जे स्टेटमेंट आहे स्थानिक आमदारांची की जे टॅक्स भरत नाहीयेत कारण तो प्रश्न प्रलंबित होता न्याय प्रविष्टकडे, ह्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मग अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? माझा तुमच्या माध्यमातून जनतेला प्रश्न आहे आणि जनतेने आता ठरवावं. कारण ही आता निवडणूक आजची 2024ची साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही जनतेची निवडणूक आहे. महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. तसंच